तुळजापूर
विठोबा
शेवटचा दिस गोड भावा हाताळाची चिमणीने बाबा बलुसावा कुंडलिया धावा शुशिया कवतुक वाटे झालिया नाम मंगळाचे आता चिमणी बाबा बलुसावा कुंडलिया रोशनीच्या तुका म्हणे मुक्ती परणी नो आता दिवस चारी खेळणी आता चिमणीने बाबा बलुसावा कुंडलिया रोशनीच्या समचरण सरोजम संसरणीलालादाम जगन्निहित पाणी मंडना तरुण तुलसी माला गंधर्व रंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते लोकाभिरामं रणरणरङ्गधीरं राजीवनिरं रघुवंशनाथं कारुण्यरूपं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये खलानीशवादापारदक्षं समाधिस्थं हृदिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरुया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करप्रभृति गंगा विशुद्धं जलपादस्पर्शं सरोवरेश्वरं चुंचितं पुण्यस्थानं सराले स्थितं समाधिस्थमरतिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा दानरतं सत्सन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमो नारायणगिरिब्रह्मस्वरूपम् सम्पद्गणं विलोकितोऽयं समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसगन्तं शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासरापीठे सरस्वती नमोस्तुते जयंती होय सकल विद्यांचरण जीवन श्री शरण श्री गुरुते नमस्कारो आता विठ्ठल या
शेवटचा दिस गोड व्हावा आता चिंचिनी बाबा विसावा भंडलिया धावा वासुजिया अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोपाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोपाराया विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसन गिरीजी बाबा स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज श्री संत सद्गुरु भगवान बाबा महाराज संत माऊली वामन भाऊ महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद समस्त भजनी मंडळ आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी चोपदार विनेकरी त्यांचे सगळे सहकारी सर्व महाराज मंडळींच्या चरणी साष्टांग प्रणाम करून वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल श्री क्षेत्र जाखोरी भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये जाखोरी गावचं वारकरी भूषण वारकरी वैभव स्वर्गीय हरिभक्तीपरायण काशीनाथ या पिताश्रींचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करतायत। मातोश्री गंगा भागीरथी कुसुमबाई काशीनाथ धात्रक, श्री रमेश दशरथ धात्रक, श्री संतोष शंकर धात्रक, जिजाबाई काशीनाथ नागरे, बिजलाबाई जगन्नाथ बोडके, ठकुबाई रंगनाथ बोडके, जनाबाई शरद बोडके, श्री देवराम काशीनाथ धात्रक ॲडव्होकेट आमचे जिवलग मित्र श्री नितीन काशीनाथ धात्रक भाऊसाहेब, श्री सचिन रमेश धात्रक, शोभाताई रमेश धात्रक, सुप्रिया योगेश केदार, शारदा देवराम धात्रक, शोभा नितीन धात्रक आणि समस्त धात्रक परिवार या परिवाराच्या वतीने स्वर्गीय हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराजांचं प्रथम पुण्यस्मरण आज संपन्न होते। ॲडव्होकेट नितीनजी धात्रक साहेबांच्या माध्यमातून आजच्या सेवेचा योग आला। ॲडव्होकेट नितीन धात्रक साहेबांचा ज्यांनी मला परिचय करून दिला ते आजच्या कीर्तन सेवेकरता टाळ घेऊन उभे आहेत। गायनाचार्य ॲडव्होकेट चंद्रकांतजी निंबेकर भाऊसाहेब, त्याचबरोबर गायनाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण भास्करजी महाराज, महाराजांनाही वंदन आहेत। विनेकरी प्रकाश बाबा, गायनाचार्य भजन सम्राट स्वररत्न हरिभक्तीपरायण रतनजी महाराज, त्याचबरोबर गायनाचार्य वारकरी भूषण हरिभक्तीपरायण शिवाजी बाबा, मृदंग रत्न हरिभक्तीपरायण मृदंग मणी माऊली महाराज, छोटे मृदंगाचार्य मृदंग मणी हरिभक्तीपरायण श्लोक महाराज खाडे, त्यांचे गुरुजी पूज्य हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज खाडे, जाखोरी भजनी मंडळाचे मार्गदर्शक, माझ्यावर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, ज्यांच्यामुळे सगळ्यात पहिले मला जाखोरी नायगाव जायगाव या परिसराचं दर्शन झालं ते आदरणीय हरिभक्तीपरायण गणपत दादा, त्यांचे सगळे सहकारी सर्वांना वंदन आहेत। गुरुदत्त साऊंड आणि ज्ञानप्रबोध यूट्यूब चॅनल आहेत आमच्या नैनेश दादांचा, तर यूट्यूब चॅनलवर आपल्याला आजचं कीर्तन पाहायला मिळेल। अनेक नामांकित आमच्या गुरुबंधूंची कीर्तन प्रवचन भजन आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती ऐकायला मिळतील। ज्ञानप्रबोध नावाचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि कीर्तन सेवेचा घर बसल्या आनंद घ्या। उपस्थित सगळी पाहुणी मंडळी, या दात्रक परिवारावर प्रेम करणारा सर्व त्यांचा मित्र परिवार, समस्त ग्रामस्थ मंडळी, जाखोरीकर, माझ्या माता बहिणी, ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो। मस्तक हे पाया
राजेंद्र दादा बुरुकुल त्यांचे सगळे सहकारी. आज स्वर्गीय काशीनाथ दादांचं प्रथम पुण्यस्मरण. जाखोरी गावच्या इतिहासामध्ये वारकरी संप्रदायातील अनुभूती संपन्न महात्म्यांमध्ये ज्यांचा समावेश केला जातो, गावकरी मंडळी ज्यांना नेहमी स्मरणात ठेवतील ते हरिभक्तीपरायण वैकुंठवासी काशीनाथ महाराज आहेत. आयुष्यभर त्यांना आपण अनुभवलं, परिवाराची जडणघडण केली. या परिवाराची जडणघडण करत असताना स्वर्गीय महाराजांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला. कधीही कुणाशी आबोला धरला नाही. सर्वांशी प्रेमानं, सर्वांशी अतिशय आदरानं हे जीवन त्यांनी ईश्वरचरणी समर्पित केलं. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीवर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गाथा हा नेहमी त्यांच्या समोर असायचा. भजनातला नियम कधी त्यांनी टळू दिला नाही. जे काही संप्रदायातले पर्वकाळ आहेत, एकादशी असतील, नैमित्तिक पर्वकाळ असतील, त्या सगळ्या पर्वकाळांमध्ये स्वर्गीय महाराज हे सगळ्यात पुढे असायचे. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्या बोधावर आरूढ झाले होते, तोच बोध त्यांनी स्वीकारला आणि अखंड नामसाधना केली. ते वैकुंठवासी, परमपूजनीय, प्रातस्मरणीय घोटीकर बाबांची एकनिष्ठ शिष्य होते, नामधारक होते. प्रपंचातली कोणतीही गोष्ट त्यांनी स्मरणात ठेवली नाही. नका मजपाशी वधू प्रपंचाचे विषयी या बोधावर ते आरूढ झाले. बोलण्याची नाही आता देवाविन काही या बोधावर ते आरूढ होते. ज्यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं निर्याणाचं प्रकरण त्यांनी गाथ्यामध्ये लिहिलं, त्यावेळी निंबेकर भाऊसाहेब त्यांना वैकुंठाला जाण्याचे वेध लागले होते आणि निरोप देत होते, तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा. तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार सांगा देवा. नमस्कार. जगद्गुरु ज्याप्रमाणे देहूकारांना सांगायचे की आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, आम्ही जातो तुम्ही कृपा सकळा विनम्र वाढ वेळ झाला
अंतकाळी विठो आमासी पावला, कोडी सहित झाला गुप्त तुका. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळा संता तोषिले. माझे निळोबरायांनी वर्णन केले की आयुष्यभर साधना केलेले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या विश्वाला सदेह वैकुंठ गमन सोहळा दाखवला. तो साक्षात्कार या जगाने पाहिला आणि त्याच साधनेचा आदर्श घेऊन स्वर्गीय काशीनाथ दादांनी भजनी मंडळातील अनेक सहकार्यांना सांगितलं की देवाला माझा निरोप द्या. ही माझी शेवटची भजन सेवा आहे, हा माझा समारोपाचा सेवेचा भाग आहे. सगळ्या भजनी मंडळींना त्यांनी तसे संकेत दिले आणि श्री गुरु श्रीपाद बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांनी देह ठेवला. समारोप आहे. ज्या तिथीला हे महात्मे देह ठेवतात ना, ती तिथी जरी अशुभ असली तरी त्यांच्या देह ठेवण्यामुळे ती तिथी पुण्यवान होती, म्हणून पुण्यतिथी. विठ्ठल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 2 सोहळे सांगितलेत. पहिला जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. देहाची आगाबालिया जन्म मृत्यूया आई वडिलांनी आजी आजोबांनी आपल्या जन्माचं स्वागत केलं, परंतु ज्या आई वडिलांनी तुमच्या आमच्या करता परिश्रम घेतले त्यांच्या समारोपाचाही सोहळा झाला पाहिजे. त्याला पुण्यस्मरणाचा सोहळा असं म्हणतात. मी दात्रक परिवाराला वंदन करेल. दात्रक परिवारानं खूप चांगल्या नियोजनातनं स्वर्गीय महाराजांचा पुण्यस्मरणाचा सोहळा आयोजित केला. या सगळ्या वारकरी मंडळींना आमंत्रित केलं. गावातलं भजनी मंडळ आवर्जून उपस्थित आहेत. अनेक गुणीजन महाराज मंडळी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू उपस्थित आहेत. आणि या धर्म मंडपाला साजेसी बैठक व्यवस्था आणि त्या बैठक व्यवस्थेमध्ये आपली उपस्थिती ही या दात्रक परिवाराची खरी श्रीमंती आहे. एक वाक्य सांगतो आपल्याला, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. या दात्रक परिवारानं कमावलेली श्रीमंती आज आपण पाहतोय. आज स्वर्गीय महाराज जरी देहरूपानं नसले तरी वैकुंठवासी काशीनाथ महाराज देवाला म्हणत असतील, देवा माझा समारोप गोड झाला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रघुमाईच्या वरा, झाला शिव
या पद्धतीच्या नियोजनातून आपला समारोप संपन्न व्हावा. गणपत दादा देवाला मी तर विनंती करत असतो की आमच्याही समारोपाला असं कीर्तन भजन प्रवचन वारकऱ्यांची सेवा झाली पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाचा श्लोक आहे. अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा यावत जीवाचा समारोप वर्णन करतात की जे वारकरी जीवन आहेत ना त्यांचा समारोप कसा होतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशयः. त्याला निसंशयरित्या भगवान परमात्मा मोक्ष प्रदान करतात. अंतकाळी ज्याचे नाम नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. संप्रदायामध्ये इतिहास आहे. ज्या मंडळींनी अखंड भजन केलं, ज्या मंडळींनी अखंड वारी केली, ज्या मंडळींनी अखंड वडीलधाऱ्यांची सेवा केली, ज्या मंडळींनी अखंड माता बहिणींचा आदर केला, दारावर आलेला अतिथी विनमुख जाऊ दिला नाही, सगळ्यांशी प्रेमानं राहिलेत, त्या मंडळींची क्रांती मात्र समारोपात पाहायला मिळते. एक वाक्य सांगतो, आपण आपल्या जीवनामध्ये मिळवलेला प्रत्येक क्षण हा कोणत्या कार्यामध्ये व्यतीत करतो त्यानुसार आपला समारोप असतो. आणखीन सोपं टेक्नॉलॉजीमध्ये नयनेश दादा एक वाक्य आहे, डिस्प्लेला तेच येतं जे मेमरीला सेव्ह असतं. विठ्ठल विठ्ठल. सत्कर्माचा जर मेमरीत डाटा असेल तर समारोपही सत्कर्मातच आहे. कोणालाच विचारायची गरज नाही आमचा शेवट कसा होणार आहे. हा आपल्या हातात आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शेवटी आपलं कर्म आपल्या सोबत आहेत. कर्माचा डाटा ज्या प्रमाणात असेल त्याच प्रमाणामध्ये आपल्याला डिस्प्ले सुद्धा पाहायला मिळेल. आयुष्यभर भजन करणाऱ्या मंडळींचा समारोप हा इतिहासामध्ये नोंद केला गेलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये किती विभूतींची नावं सांगता येतील की त्यांनी स्वतःच्या मर्जीने ईश्वर चरणी स्वतःचा देह समर्पित केला. सरली चला पुढे अभंगाची प्रस्तावना थांबवतो. अभंगामध्ये आपण प्रवेश करत आहोत. माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं अखंड साधनेतलं जे आयुष्य आहेत ना रमेश दादा, त्या आयुष्याचा परिपाक आजच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की आपल्याही प्रत्येक क्षणामध्ये आपण आनंद मिळवलेला असेल, समारोप आनंदात आहे. आपण
प्रत्येक क्षणात सेवा चिंतन केलं असेल, समारोप सुद्धा चिंतनातच आहे. तसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा चिंतनात गेलेला जेवढा वेळ आहेत ना, त्या सगळ्या वेळेचं, त्या काळाचं माझ्या जगद्गुरूंनी समारोपात कौतुक केले. अभंगाचं पहिलं केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. माझे जगद्गुरु वर्णन करतात की मी आयुष्यभर जे भजन केलं, आयुष्यभर संतांची सेवा केली, आयुष्यभर जे चिंतन केलं ना, बस त्या चिंतनाचा साक्षात्कार व्हावा म्हणजे शेवटचा दिस गोड व्हावा, समारोप गोड व्हावा. आपल्याला मिळालेलं आयुष्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी येतील जातील, परंतु आयुष्य हे एकदा संपलं की ते परत गेलेलं आयुष्य परत मिळण्याची व्यवस्था नाही. हो, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ज्ञानी रहा श्री हरीच्या. बोलता बोलता आयुष्य संपून जातं गड्या. हो, बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. आयुष्य कसं संपतं हे आपल्या कोणाच्याच लक्षात येत नाही, पण संपल्याशिवाय राहत नाही. बालवई खेळी रमलो तारुण्य नासले, बालवई खेळी रमलो तारुण्य नासले, वृद्धपणी दिसे चंद्रप्रभाव पांडुरंगा, चंद्रप्रभाव पांडुरंगा, मनरा मनरा मनरा
काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी. आयुष्य संसारामध्ये जाऊ नये असं संतांचं म्हणणं नाही. संसारामध्ये असलं पाहिजे माणसाने. माऊलींनी वर्णन केलेले आहेत. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, आपण संसारामध्ये असावं का दिसावं? बसू खाली, मी बोर झाले का तुम्ही? संसारामध्ये असावं, आपण प्रेझेंट आहे ना, असावं. असतो आपण. वडीलधाऱ्यांची सेवा करणं गरजेचं आहे, माता बहिणींचा आदर करणं गरजेचं आहे. ही नीतिमूल्य आहेत म्हणून तर आसोनी संसारी माऊली म्हणतात ना. नाथबाबा सुद्धा म्हणतात तैसे असावे. बर, मग आता पुढे माणसं परमार्थामध्ये असावं का दिसावं? एकदम बरोबर उत्तर आहे, परमार्थामध्ये असावं. पण माणसं परमार्थात दिसतात, संसारात असतात. विठ्ठल संसारी असावे, संसारी असावे, आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा किंवा भजन करावे देवाचे. बरोबर. संसारामध्ये असावं, पण कुठपर्यंत? आपली गरज आहे तोपर्यंत असावं. आणि गरज संपली, आपण स्वतःहून बाजूला माफी मागून बोलतो. चाव्या बळजबरीनं काढून घेण्यापेक्षा एक एक वर्षी एक एक चावी सोडीत चाललेलं कधी चांगलं. हे माझ्या खिशातलं वाक्य नाही. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आपली गरज आहेत ना, आवश्यकता आहेत ना, तोपर्यंत जरूर खंबीरपणे पाठीशी उभे राहा. ज्यावेळी लेकरं मोठे झालेत, आता आपली आवश्यकता कमी कमी होत चालली ना, आपली आसक्ती कमी करायची. श्रीमद भागवत गीतेतला शब्द आहे, श्रीमद भागवतातला शब्द आहेत आसक्ती. आसक्ति कैसे कहते हैं? जो आसक्ति है वो जा भी सकती है, उसे आसक्ति कहते हैं. विठ्ठल आसक्ती म्हणजे ममत्व, माझेपण. माझेपण कुठपर्यंत? जबाबदारी येतोपर्यंत. पण एकदा जबाबदारीतनं पुढे गेलात ना, हे माझेपण हळूहळू कमी करायचं. कारण आसक्ती ही दुःखाला कारण आहे. या आसक्तीतनं हळूहळू बाजूला झालं की शेवटाचा दिस गोड होतो, समारोप गोड होतो. शेवटपर्यंत आपण प्रपंचामध्ये राहणार आहोतच. परंतु अंतःकरण मला ज्यांनी आजपर्यंत घडवलं त्यांच्या चरणी समर्पित राहिलं पाहिजे. घरात राहायचं पण वनात राहिल्यासारखं राहायचं. एका मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे, आपल्या वयाच्या पुढे वन लागला की माणसाने वनाचा रस्ता धरावा. वयाचा आकडा आहे, त्याला वन लागतो पहा कुठंतरी. म्हणजे इथं लागलेलं नाही कोणाला, इकडे तिकडे पाहू नका. इथं एकाला पण वन लागलेलं नाही. 21 21 आणि 10 21 आणि 10 31 31 आणि 10 41 41 आणि 10 लागला वन पहा. एकाने वनाचा रस्ता धरण्याचं ते वर्ष. वन म्हणजे जंगलात नाही जायचं, आपल्याच घरी राहायचं, पण वनामध्ये चिंतन केल्यासारखं राहायचं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाची सुवा. मस्तपैकी भगवान पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पाहिलंय आपण कधीतरी, आणि डोळ्यामध्ये एवढी ताकद आहे, एकदा पाहिलेला प्रसंग आपल्याला आठवण्याची ताकद डोळ्यात आहे. तुम्ही एकदाच भगवान पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पहा, आणि घरी आल्यानंतर कधी पुन्हा आठवा की लगेच भगवान परमात्मा डोळ्यासमोर येतात. पंढरपुरीचा नीळा
अंतःकरणामध्ये साठवला ना परमात्मा, मग तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखासी आरामू, इभ्रांतासी कामू विषयावरी. अंतःकरणामध्ये प्रभू आले की तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. एकदा अंतःकरणात भगवंत आले ना की अंतःकरणातील जी प्रपंचातली धाव आहे ना ती धाव कमी होते. अभंगाचं दुसराचं कुंटलिया धावा. आता शब्द वर्तमान काळवाचक आहे ना. आता म्हणजे काल नाही, आणि आता म्हणजे उद्या नाही, आणि आता म्हणजे परवा नाही. आता म्हणजे आता. त्यावेळी माझ्या जगद्गुरूंना साक्षात्कार झालात ना त्यावेळी आता शब्द त्यांनी वापरलेला आहे. भगवान परमात्म्याचं दर्शन झालं ना त्यावेळेत माझे जगद्गुरु म्हणतात आता कोठे दावे मन तुमचे चरण. एकदा दर्शन झालं की माझं मन कुठेही दावत घेणार नाहीयेत. आता म्हणजे आता माझं अंतःकरण शुद्ध झालं तर आयुष्यभर भजन केलं समारोप होतोय. पण प्रपंचामध्ये जे काही चित्त विचलित होणार आहे तुमचं माझं, त्यातनं आता ही धाव त्याला खुंटणं म्हणतात, त्याला कमी करणं म्हणतात. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये जर एखादा बैल जास्त चपळ असेल आणि तो जर अजिबात आवरत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, त्याला खुंटवावं लागेल ना, खुंटवावं लागेल ना. खुंटवणं म्हणजे त्याची धावपळ कमी करणं, त्याला खुंटवणं म्हणतात. तसं तुमचं माझं म्हणजे प्रपंचामध्ये धावपळ करत आहेत ना, ती प्रपंचातली धावपळ हळूहळू कमी होणार, नवी नवी ती थांबली जाणार. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा, तृष्णेची या. भगवान परमात्म्याजवळ जा. भगवंताकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. दरबार में बंसी बारे, दुख दर्द मिटाए जाते हैं.
दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. भगवंताच्या दरबारात आलं ना की पश्चाताप आणि दगदगा, काल घडलेली चूक आता मी यापुढे करणार नाहीये, माझ्याकडनं अनंत अपराध घडले, तुम्ही स्वीकारा. भगवंत स्वीकारतात. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. जर भगवंताने आपल्या चुका नाही स्वीकारल्या तर आपण कोणाच्या दरबारात जाणार. अगर नाथ देखोगे अवगुण हमारे लिए हो गणिका जान को पल भर में मारे. अगर नाथ देखोगे परमात्मा आपल्या सोबत राहतात. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजन करायचे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाई या देवाबरोबर भांडण करायचे. मला सांगा, त्या भांडणात बरंच काही बोलून जायचे आई साहेब, पण देवाने ध्यानात ठेवलं का होते बोललेलं? ते स्वीकारलं आणि गिळूनच घेतलं ना. बर, आमच्या जनाबाई महाराज देवाबरोबर बोलताना कठोर बोलायच्या. देवानी कधी लक्षात ठेवलं का आमच्या जनाबाई महाराजांचं बोलणं? आई मेली बाप मेला मज सांभाळी बा विठ्ठला, या बोधावर आरडू झालेले आमच्या महात्मे. एक दिवस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भजना करता जातात. घरून जे जातात ते 8-10 दिवस घरी येतच नाही. जिजाई निघाल्या महाराजांची शिदुरी घेऊन. डोक्यावरती भाकरीचं टोपले, हातामध्ये पाण्याचं गाडग आहे आणि चालता चालता सारखं ते चिंतन चाललंय. मालक 8-10 दिवस झाले घरी आले नाही, कशी तब्येत झाली असेल, प्रकृतीची काळजी कोण घेत असेल. भजन करावं पण घरी येऊन भोजन प्रसादही घ्यावा, आमच्या हातचा भोजन प्रसाद घ्यावा, आम्ही घेऊन येतो तोही घ्यावा. आईसाहेब ताडताड चालले. 1 वाजून गेलेला. रस्त्यामध्ये काटा पडलेला होता आणि तो आईसाहेबांच्या पायामध्ये खुडला. जोरात काटा घुसला, तो खुडला. आईसाहेबांना चक्कर आली ना आईसाहेब कोसळल्या. खाली आवाज दिला, स्वामी. डोक्यावरचं भाकरीचं टोपलंय खाली पडलं, भाकरी विखुरल्या गेल्या, हातात पाण्याचं गाडग आहे, पाणी सांडून गेलं. भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा विटेवरून पाहतात. आपल्याला आता फुटेज दिसतात. भगवंताने सृष्टीची निर्मिती केली तेव्हापासूनच फुटेज पाहतात ते. गॉड इज ऑलवेज ऑनलाईन फॉर अस 24 hours. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. विश्वास असेल अगर नसेल, भजन करणाऱ्यांची काळजी घेतात आणि भजन न करणाऱ्यांची पण काळजी घेतात. भगवंताने पाहिलं की विटेवरचे परमात्मा ते पाहतात. आईसाहेब शिदोरी घेऊन चालल्यात. शिदोरी खाली पडली, पायामध्ये काटा कुडला, आजूबाजूला कोणीच नाही, जंगल आहे. आईसाहेब रडू लागल्या. काटा इतका खोल आहे की चालता येईना, उभं राहता येईना. तितक्यात भगवान परमात्म्याने एका गुराखेचं रूप घेतलं आणि त्या निर्जन स्थळी भगवान परमात्मा प्रगट झाले. हातामध्ये काठी, काठीला घुंगरू, खांद्यावर कांबळी, ऊर्ध्वपुंड भाळ, कानात कुंडल. हे तेजस्वी तरुण गुराखी, पागोटा गुंडाळलेला, कमरेपर्यंत पंचा गुंडाळलेला, पिवळा पितांबर आहे. आईला आवाज देतात, आई अगं रस्त्यात का बसली? अरे काटा खुडला रे. मी काढू काटा? तुला जमल? गोराखी म्हणे, मग चांगल्या चांगल्यांचे काटे काढले मी.
हे जास्त बोलू नको म्हणे. जमल का तुला? फार बोलतो रे म्हणे तू. जमल का? हो. बघू पाय. ज्याच्या पायात काटा आहे त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणात प्रेम असेल तर आपण त्याचा पाय मांडीवर घेतो. विश्वाच्या मालकानं आईचा पाय मांडीवर घेतला. आईचा पाय, आई किती भाग्यवान आहे. गणपत दादा, जे परमात्मा तुमच्या माझ्या स्वप्नात येत नाही ते आईसाहेबांचा पाय स्वतःच्या मांडीवर घेतात. भास्कर दादा तो पाय स्वच्छ करतात, पण धूळ लागलेला पाय फक्त स्वच्छ झाला, काटा दिसे ना. मग तो काटा दिसण्याकरता किरूबू काय करावं लागेल? आता त्या पायाला पाणी लागेल ना. ते गाडग्यात होतं ते पाणी सांडून गेलं. मग पाणी कुठून आणायचं आता? जंगलातून पाणी आणता येईल आता? नाही. मग पाणी कुठून घ्यायचं? स्वतःच्या मुखामध्ये भगवंताने बोट ओले केले, पायाला गुंडाळले, सोडले. बर, तो पाय आणखीन खराब झाला ना. आता आई, काटा दिसत नाही बा. आई म्हणे तू म्हटला ना काढ, तो काटा काढ आता म्हणे. भगवंताने परत जे त्या धुळीमध्ये माखलेले बोट आहेत ना ते परत मुखात घेतले. देवईची रज चरणीची माती धावत चालती माई. भगवंताला भक्ताच्या पायाचे रजकण आवडतात दादा. काटा दिसायला लागला. आई, बोटात नाही येत काटा, दातात धरून काढणारे. काढला काटा. काढल्याबरोबर काटा जसं बाहेर येईन तसं पाठीमागून काय येतं? रक्त आलं. आता ऐका, ते रक्त येताना पाहिलं परमात्म्याने. स्वतःचा पिवळा पितांबर होता तो फाडला आणि आईच्या पायाला गुंडाळला. रसायनशास्त्र ऐका आता. कलर कॉम्बिनेशन. पिवळा पितांबर, कलर पिवळा आहे, रक्ताचा कलर लाल आहे. तो पिवळा कलर आणि लाल कलर एकत्र आल्याबरोबर भगवा कलर तयार झाला. पायाला गुंडाळला तो. तेवढा बरोबर पॅच भगवा आहे. काटा काढला रे तो. आई म्हणती छान काटा काढला, छान काटा काढला. गोराकी म्हणे नुसतं काटा काढला, काटा काढला. काय म्हणते, मला काहीतरी दे ना बक्षीस. अरे काय देऊ, माझ्याकडे काय तुला द्यायला? कुठं निघाली होती? भाकरी घेऊन चालले मालकाची. मला त्यातली अर्धी भाकरी दे ना. हे मालकाने घास घेतल्याशिवाय मी सुद्धा भोजन प्रसाद घेत नाही, तुला मिळणार नाही. शिदोरी घेतली, निघाले आई साहेब. आता भगवंत आहे ते त्यांच्या जागेवर पोहोचले परत. शहाणी माणसं काम संपल्यानंतर थांबत नसतात. जगद्गुरूंच्या जवळ आले आई साहेब. दर्शन घेतलं. जगद्गुरूंनी पाहिलं, पायाला पितांबर गुंडाळलेला आहे, पिवळं कापड आहे. आवले पायाला काय केलं? काटा. हा पितांबर कुणाचा आहे? काय रस्त्यात एक गोराकी भेटला होता. तेजपुंज पोरगा होता, ऊर्ध्वपुंड भाळ होता, कानात कुंडल होते, फेटा गुंडाळलेला होता, खांद्यावर कांबळी होती, हातात काठी होती, काठीला घुंगरू होत. अरे त्याचं पाया पडली का? नाही नाही, पाया कायला, तोच माया पाया पडला म्हणे. तो तुझ्या पाया पडला. हो, तुला काही मागितलं? हो, मागत होता भाकरी दे, भाकरी दे. अजिबात का द्यायची म्हणे भाकरी? तुम्हाला दिल्याशिवाय मी अजून कोणालाच प्रसाद देत नाही अगोदर. का द्यायची भाकरी? जगद्गुरूंच्या डोळ्याला धारा लागल्या. अवले भाग्यवान आहे तू. आम्ही त्या परमात्म्याचं भजन करतो, अहोरात्र भजन करतो, आम्हालाही दर्शन देतो तो, आणि आमची सेवा करणाऱ्यांची पण तो सेवा करतो. भगवान परमात्मा किती दयाळू आहे. भगवान परमात्माच तुला येऊन भेटून गेला. अवले दुसरा तिसरा गुराकी नव्हता तो. या जगाचा मालक, विश्वाचा मालक आला होता. भगवान पांडुरंग परमात्मा तुला भेटायला आला होता. नवी नवी तुझी सेवा करून तो निघून गेला. आता निश्चिंतीने बाबुलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णेची या. आणि आयुष्यभर केलेल्या भजनाचं कौतुक माझ्या जगद्गुरूंनी वर्णन केलं.
मंगळाचे तेने गुणे आता चिंतिने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णीची या. माझ्या जगद्गुरूंचा साक्षात्कार आहे. आयुष्यभर केलेलं भजन त्यातनं मला विश्रांती पावली. एक, माझा समारोप गोड झाला. दोन, आणि या संपूर्ण सेवेचं मला कौतुक वाटतंय. तीन, आणि या संपूर्ण सेवेचा परिपाक म्हणजे आमच्या मुक्तीबरोबर आम्हाला अखंड आयुष्यभर राहायला मिळणार. तुका म्हणे मुक्ती परिणी नोवरी आता दिवस चारी खेडी मेडी आता आणि चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णीची या. विठोबा महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम पेठ सरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य वैकुंठवासी हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. समस्त दात्रक परिवार, सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, मित्र परिवार, समस्त भजनी मंडळ, श्री क्षेत्र जाखोरी, आमची सर्व गुणीजन महाराज मंडळी, आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वर्गीय हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली, सुमनांजली समर्पित करतो. त्यांना भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळालेलीच आहे, यात काहीही संदेह नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशयः. निसंशयरित्या त्यांना मोक्ष ईश्वराच्या जवळ जागा मिळाली आहे. कारण जाखोरी गावच्या इतिहासामध्ये अतिशय गोड, सेवादारी आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व, संप्रदायातील नेहमी चिंतनात राहणारं वारकरी व्यक्तिमत्व आज जाखोरी गावामध्ये नाही आहेत, परंतु त्यांनी केलेली सेवा, त्यांनी दिलेलं योगदान नक्कीच गावच्या इतिहासामध्ये स्मरणात राहील. मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वर्गीय महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. यानंतर जय विठ्ठल होईल,
टाळकरी मंडळी खाली बसतील, त्यानंतर काही मोजक्या श्रद्धांजली होतील. कृपया सूचना संपेपर्यंत आपण कोणी जागा सोडू नये. विठ्ठल जय जय.